रामकृष्ण हरी. शेळी, मेंढी, गाय, म्हैस हे आपल्याला दूध देतात. त्या दुधाचं आपण सेवन करतो. खऱ्या अर्थाने हे खूप पवित्र आहे. हे पवित्र प्राण्यांचं दूध आपण सेवन करतो आणि आपली वाढ होत राहते. त्यांच्यापासूनच जन्माला आलेले बैल, टोनगा, मेंढा, बोकड हे दूध विभागी भाऊ आहेत असं संत आपल्याला सांगतात. कारण आपली खाण आणि त्यांची खाण ही जारज खाण आहे आणि जारज खाणीमध्ये जन्मलेले हे एकाच गोत्रातले आहेत. परंतु आपण भ्रमिष्ट, अविचारी, उन्मत्त झाल्यामुळं आपल्याला त्याची ओळख राहिली नाही. हे सांगताना संत शेख महम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, आजा मेंढी म्हैस गाय पवित्र, या चहूंचे क्षीर सेविले साचार, बैल टोनगा मेंढा अजा पुत्र, हे बंधू लागत शिर विभागी, जितुके जारजा माझी जन्मले, तितुक्याचे एक गोत्र नातावले, ओळखन धरी भ्रमित झाले, अविचार बुद्धी. रामकृष्ण हरी.